नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशिवाय मराठीमध्ये। विधान भवनामध्ये पावसाळी अधिवेशन जे आहे ते पार पडलं आणि आपण जर पाहिलं तर या अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांच्याकडून एकमेकांना आरोप प्रत्यारोप टीकेची जोड जी आहे ती एकमेकांवर उठवण्यात आली। या अधिवेशनादरम्यानच विधान भवनामध्ये आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना गद्दार असं संबोधलं आणि याचेच आता पडसाद जे आहेत ते पुण्यामध्ये उमटताना दिसतात। आपल्याला पुण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून प्रमोद नाना भानगिरे यांच्याकडून ठाकरेंना डिवचण्याचे बॅनर जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत। ही बॅटरी लवकरच संपणार कारण ही घराणीशाहीवर चालते अशा आशयाचे बॅनर जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत। या बॅनरवर आपण पाहिलं तर बॅटरीचं चित्र आहे आणि आदित्य ठाकरे यांचं व्यंगचित्र जे आहे ते काढण्यात आलेले आहे। तर बाजूला 4 पेंग्विन जे आहेत ते आहेत। तर दुसरीकडे असा देखील बॅनर जो आहे तो लावलेला आहे की अंदर कौन कौन जाएगा अब सिर्फ गिनो अशा आशयाचे बॅनर जे आहेत ते शिंदेंच्या शिवसेनेकडून लावण्यात आलेले आहे। ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न जो आहे तो शिंदेंच्या शिवसेनेकडून करण्यात आलेला आहे आणि आपण एकंदरीत पाहिलं तर संपूर्ण पुणेकरांचं लक्ष जे आहे ते हे बॅनर जे आहेत ते वेधतंय। आपण एकंदरीत पाहिलं तर आता शिंदेंच्या शिवसेनेकडून मात्र डिवचण्यात आले। मात्र आता ठाकरेंची शिवसेना त्याला काय प्रत्युत्तर देणार का हे पाहणं देखील आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे। प्रियंका परदेशी, लोकशिवाय मराठी, पुणे।